रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असं आहे की दादा तटकरे साहेबांचं जड आहे लोकांमध्ये किंवा मीडियामध्ये किंवा ओपिनियन पोलमध्ये जरी ते दाखवत असलं तर रिॲलिटी तशी नाही आहे। ग्राउंड रिॲलिटी जी आहे ती तटकरेंच्या बाजूने निश्चित आहे। गेल्या कित्येक वर्षाचं त्यांचं काम किंवा त्यांचा दांडगा जनसंपर्क हे सगळं बघत असताना निश्चित तटकरे साहेबांचं पारडं जड आहे। त्यामुळे चर्चा काही असली तर आपल्या 4 तारखेच्या निकालामध्ये तटकरे साहेब विजयी होणार। आता जर आपण रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं तर अनेक ठिकाणी मुरुड असेल किंवा इतर मानगाव ठिकाणी असेल, या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे वजनदार कार्यकर्ते फोडण्याचं जे काही सुरू आहे, म्हणजे पक्षामध्ये घेणं इनकमिंग, आता शिंदे गटामध्ये शिवसेनेच्या आता काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे। काय सांगाल त्याबद्दल? का अशी गरज का वाटते फोडापुढे? शेतकरी कामगार पक्षामधलं नेतृत्व बिनकामी झालेलं आहे। त्याच्यामुळे जे ग्रासरूटचे कार्यकर्ते आहेत किंवा तिथले स्थानिक नेतृत्व आहेत ते नेतृत्व आता पक्ष बदल निश्चित करणार, कारण शेका पक्षाचं आता एकंदर ग्राउंडवरती काही उरलेलं नाही आहे। आणि म्हणून आपण बघितलं गेले 5-6 महिन्यामध्ये अनेक नेते कार्यकर्ते शेका पक्ष सोडून इतर पक्षात जातात। याचं खरं तर आत्मपरीक्षण जयंत पाटलांनी करायला पाहिजे। जयंत पाटली ग्राउंड रिॲलिटीची भाषा कधी बोलत नाही आहे, ते देश पातळीची भाषा बोलतात। त्यांनी खरं ग्राउंडवर बघावं आपला पक्ष उरला की नाही उरला। तो खरं त्यांचं दुकान बंद करण्याची वेळ आली आणि लोकसभेच्या निकालानंतर शेका पक्ष कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होईल असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। शेठ सुनील तटकरे हे आता सध्याच्या राष्ट्रवादीतून म्हणजे अजित पवार गटासोबत आहेत आणि भाजपच्या संलग्न आहेत। तर आता आपण बघितलं तर भाजपकडे बघण्याचा मुस्लिम आणि बुद्धिस्ट बँक जी आहे त्याचा फटका कसा बसेल मतदारसंघामध्ये? त्याचा खूप मोठा फटका बसेल असं बोललं जातं। नाही, ठीक आहे, मुस्लिमांमध्ये कदाचित नाराजी असू शकते, पण आमचे सगळ्यांचे व्यक्तिसंबंध मुस्लिम समाजाशी अतिशय जवळचे आहेत। त्याच्यामुळे आम्ही बऱ्या वाईट प्रसंगामध्ये त्यांच्याबरोबर राहिलेलो आहोत। जरी आज वेगळी चर्चा असली तरी माझी पूर्ण खात्री आहे की कधी नव्हतं एवढं मुस्लिम समाजाचं मतदान तटकरे साहेबांना निश्चित पडेल। कारण तटकरे साहेबांचं मुस्लिम समाजाचंही काम किंवा माझं व्यक्तिगत काम हे खूप मोठं असल्याकारणाने जरी आज मीडियामध्ये काही चर्चा असली तरी स्थावर मुस्लिम समाज हा आमच्या बरोबर असं माझी पूर्ण खात्री आहे। 400 पार